केंद्र शासनाने इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणजे 50% व्याज आम्ही भरू आणि जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तुम्ही 5%च भरा, 95% आम्ही तुम्हाला कर्ज ते पण विदाउट कोलॅटरल्स कुठलंही तारण न ठेवता आम्ही देऊ, अशा अनेक सवलती देऊन इथेनॉलचे प्लांट सुरू केले। आणि इथेनॉलच्या बाबतीत आत्ता जे मोठं ग्लोबल या ठिकाणी समिट झालं होतं ज्याचा एवढा देशभरामध्ये गाजावाजा केला, यामध्ये सुद्धा बायोफ्युएल्स असोसिएशनच्या माध्यमातून आपला देश कसा पुढे येतोय हे सगळं सांगण्याचं काम केलं। परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा आज दुर्दैवाने 100% U-टर्न घेण्याचं काम आज केंद्र शासनाने केलं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल पूर्णपणे बंद करण्याचे आदेश अतिशय तातडीनं कालच्या तारखेतच दिलेले आहेत। मी या निमित्ताने सांगू इच्छितो की कशासाठी केलं होतं, याचे 4 महत्त्वाचे कारण आहेत। पहिलं, आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे ग्रीन फ्युएल आहे त्यामुळे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। पेट्रोलच्या ऐवजी हे 20% आपण पेट्रोलमध्ये मिश्रित करतो आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल, हा त्यातला महत्त्वाचा भाग होता। दुसरं, शेतकऱ्यांना लिक्विडिटी म्हणजे त्या ठिकाणी कारखान्याला ताबडतोबीनं ऊस उत्पादकाला भाव देता येऊ शकेल आणि वेळेत पैसे चुकते करता येऊ शकतील, हा पण एक दृष्टिकोन होता। आणि त्यामुळं आज ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने ह्या सगळ्याच गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत। अनेक कारखाने हे त्यांच्या धोरणानुसार केंद्र शासनाच्या स्टँड अलोन डिस्टिलरी आहेत। स्टँड अलोन डिस्टिलरीचा अर्थ असा की फक्त ज्यूस काढायचा आणि ज्यूस पासून डायरेक्टली इथेनॉल बनवायचं, साखर बनवण्याची यंत्रसामुग्री ठेवलेलीच नाही, अशा स्वरूपाच्या सुद्धा अनेक कारखाने उभे राहिलेले आहेत। आज हे कारखाने एका दिवसात कालच्या नोटिफिकेशनमुळे बंद करावे लागले। मला वाटतं की तो कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत येईल, तिथला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येईल, त्या कारखान्यासाठी नेमणूक केलेली तोडणी आणि वाहतूक यंत्रणा ती 100% ठप्प बसेल आणि या निमित्ताने संबंध ह्या सगळ्या गोष्टींवर खूप मोठा आघात होणार आहे। आणि म्हणूनच तातडीनं या संदर्भातला निर्णय बदलला पाहिजे आणि जर गरज पडत असेल, साखरेचा भाव वाढत असेल तर साखर वेळेनुसार आयात करावी, अशा पद्धतीचं सुद्धा या निमित्ताने काम करता येऊ शकेल। वास्तविक साखर एक्सेस नाहीच। साखर या वर्षीचं उत्पादन सुद्धा 310 लाख टन होणार आहे। मागच्या वर्षीचा साधारण 40 लाख टनाचा अतिरिक्त साठा मागच्या वर्षीचा कॅरी फॉरवर्ड झालेला आहे, म्हणजे 3,50,000 टन साखर उत्पादन या वर्षी एकंदर उपलब्ध होणार आहे आणि त्यातलं जास्तीत जास्त 250 लाख एवढाच खऱ्या अर्थाने आपल्या कन्झम्पशनसाठी देशाच्या लागतो। आणि म्हणून कुठेही असा शिलकेचा अशा पद्धतीचा विषय नाहीये। जरी साधारणपणे 30 लाख 35 लाख टन साखरेचा आपण इथेनॉल मध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा कुठलीच अडचण येणार नाही, अशी परिस्थिती असताना पॅनिक होऊन जे निर्णय घेतले जात आहेत, मला वाटतं ते अर्धवट माहितीच्या आधारावर घेतले जात आहेत आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचं काम केंद्र सरकार करतंय। हा मुद्दा सुद्धा आम्ही या ठिकाणी मांडला। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले जात असतील तर मला वाटतं महाराष्ट्राचा ऊस उत्पादक शेतकरी कधीही या गोष्टीला माफ करणार नाही, अशा पद्धतीची ही कृती निश्चित प्रकारे होणार आहे। आणि आज हे सगळे मुद्दे, या ठिकाणी कापसाला भाव नाहीये, या ठिकाणी सोयाबीनला भाव नाहीये, जे भाव सध्याच्या सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर असणारे जे लोक आहेत ते जे भाव मागत होते 8-8, 10-10 वर्षापूर्वी, ते भाव आज 10 वर्षांनी सुद्धा मिळत नाहीयेत, तरी सुद्धा या सरकारला कशाची गम नाही। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मागच्या वर्षीचा अनुदान मिळालं नाही, या वर्षीचा जो आता अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्या बाबतीतले पंचनामे सुरू नाही, या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी ज्यावेळी विरोधी पक्ष पुढाकार घेतोय तर त्यांचा तोंड दाबण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। माईक चालू केला जात नाही, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही आणि म्हणूनच हा सभात्याग करून आम्ही सगळेजण या ठिकाणी बाहेर आलेलो आहोत। मला असं वाटतं की जनतेने तरी या गोष्टीची सरकारच्या दृष्टिकोनातूनची ही निषेधार्ह जी गोष्ट आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना सांगतो। निश्चित प्रकारे एका महत्वाच्या पक्षाच्या नेत्यांनी जे
पत्र दिलेलं आहे त्याच्या संदर्भात चौकशी झालीच पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे. हीच मागणी आमची या निमित्ताने राहील आणि अजून 2 आठवडे अधिवेशन आहे. निश्चित प्रकारे या सगळ्या संदर्भाने आम्ही जोरदार पद्धतीने या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. त्या सगळ्यात महत्त्वाचं चौकशी तातडीनं व्हावी आणि चौकशी करून त्या ठिकाणी जी काही सत्यता आहे ती बाहेर काढावी. मला असं वाटतं सरकारने जे आश्वासन तिथं येऊन आंदोलनकर्त्यांना दिलेलं होतं ते आश्वासन पाळलं पाहिजे असं माझं या निमित्ताने म्हणणं आहे. गुन्हे वापस घेतले पाहिजे किंवा वापस घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी येऊन दिलं असल्यामुळे मला वाटतं की त्याबाबतचा शब्द पाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. जरूर लाठीचार्जची सत्यता तपासावी, परंतु त्या ठिकाणी आंदोलनकर्ते काही फार मोठ्या अशा स्वरूपाने सराईत गुन्हेगार आहेत अशातला भाग नाहीये. ते एका आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करत होते. त्यामुळे महिलांना सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं मारहाण त्या ठिकाणी झालेली. मला असं वाटतं की जी सत्यता आहे ती तर जरूर पाहावी, तपासावी, परंतु आंदोलनकर्त्यांवरचे जे लाठीचार्जचे जे गुन्हे आहेत त्या संदर्भात आम्ही हे गुन्हे वापस घेऊ असा शब्द या राज्याच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे तो शब्द पाळावा अशी आमची त्या ठिकाणची विनंती.